एखादा माणूस यशस्वी होतो एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये, तो मोठं नाव करतो, खूप मोठ्या उंचीवर जातो, तेव्हा ही प्रथा आहे. त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला म्हणतात की याला मी मदत केली, याला मी पैसे दिले, याला मी कपडे घेऊन दिले, याला मी कर्ज दिलं, हे केलं, ते केलं, असं केलं, तसं केलं, म्हणून हा मोठा झाला. तर मला या लोकांना एवढंच सांगायचं आहे की याच्या मदतीमुळे जर एखादा माणूस एवढा मोठा होतो, हा काऊन मागे आहे? हा माझ्यासोबतच होता. आता इथं चहा पित होता, याला मी चहा पाजत होतो, याचे पैसे मी देत होतो, याच्याजवळ पैसे नसतायचे चहा प्यायला, असे बरेच लोक म्हणतात. पण म्हणजे यशाला अनेक बाप असतात, अपयशाची जबाबदारी कोणीच घेत नाही, अपयशाला कोणीच बाप नसतं. एखादा माणूस यशस्वी झाला की त्याच्या आजूबाजूला उभे राहणारे, त्याच्या आजूबाजूला उभे राहून फोटो काढणाऱ्या लोकांची कमी नाही आहे. परंतु अपयशी जर एखादा माणूस अपयशी असेल तर मग त्याला ताणे देतात, ताणे. ह्या माणूस असा आहे, हा माणूस तसा आहे, याने ह्या चुका केल्या म्हणून हा मागे पडला. पण आपण कुठे आहोत याचा विचार कोणी करते का? आपण कुठे, त्याने जी चूक केली ते आपण करतो का, किंवा आपण करत नाही का? म्हणजे तो ज्या चुका करत आहे त्या आपण करत नाही का, याचा विचार करायचा, तेव्हाच त्याला म्हणण्याचा अधिकार आहे, नैतिक अधिकार आहे. कारण कसं आहे, आपण जर एखादी चूक करत असेल तर ती चूक करणार वाल्यावर आपण बोट उचलू शकतो का? त्याच्याकडे आपण अंगुली निर्देश करू शकतो का? तर नाही करू शकत. आपण आपल्याला सुधारायचं. आणि आपण कधी सुधारू शकतो की आपण जी चूक करतो ती जर एखादा करत असेल ना, त्याच्यापासून शिकण्याला खूप असते. म्हणजे हा जो माणूस चूक करतो त्याला लोक कसे बोलतात, मग त्याला बोलतात तसे आपल्याला बोलत नसतील का? बोलतातच ना. त्याच्यामुळे ती चूक करत, म्हणजे एखादं काम करत असताना आपण किती परफेक्ट आहोत, किंवा एखादा माणूस खूप परफेक्ट असा जर स्वतःला म्हणत असेल तर किंबहुना त्याच्यावरच जास्त लक्ष ठेवण्याची गरज असते. कारण जगात परिपूर्ण कोणीच नाही, जगात पूर्ण परफेक्ट कोणीच नसतं. कारण निसर्गाचाच नियम आहे, निसर्ग कधीच कोणाला परिपूर्ण बनवत नाही. कुठेतरी कोणामध्ये उणे पण असते, म्हणूनच त्याला दुसऱ्याची गरज असते. आणि याला समाज असं म्हटलं जाते. तर दुसऱ्याच्या उणिवा दाखवण्याच्या अगोदर आपण आपल्या स्वतःच्या उणिवा पाहाव्या, किमान त्या माणसाला त्या पद्धतीने वागवावं कमी.